आणि यानंतरची बातमी आहे देशाच्या राजकारणातून तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या फुटी संदर्भातली। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आधीच अडचणीमध्ये असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का बसलाय। पक्षामधील अंतर्गत कलह आणि नेतृत्वाबद्दलची नाराजी सध्या चव्हाट्यावर आली। तृणमूल काँग्रेसच्या नुकत्याच निवडून आलेल्या तब्बल 60 आमदारांनी बंडखोरी करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। या सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन आपला एक स्वतंत्र गट स्थापन केलाय। तसं पत्र विधानसभेच्या अध्यक्षांना सुपूर्द केले। विरोधी पक्षामध्ये असताना झालेल्या या ऐतिहासिक बंडामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पूर्णपणे खिळखिळी झाली आहे। बंगालच्या राजकारणात भूकंप झालाय। निवडणुकीतल्या पराभवानंतर पक्षामध्ये आत्मपरीक्षण करण्याऐवजी अंतर्गत निर्णय लादले जात असल्याचा आरोप या बंडखोर गटाने केलाय। आम्ही ममता बॅनर्जी यांच्या मूळ विचारांशी बांधील आहोत, पण सध्याच्या विधिमंडळ पक्ष नेतृत्वावर आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर आमचा विश्वास नाहीये, असे या नेत्यांनी म्हटले। 60 आमदारांच्या नव्या गटानं रितब्रत बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्ष नेते म्हणून तर जावेद खान आणि संदीपान साहा यांची उपनेते म्हणून निवड प्रस्तावित केली आहे। त्यामुळे विरोधी बाकांवर आता ममता बॅनर्जी यांच्या अधिकृत गटापेक्षा या बंडखोर गटाचा वर्चस्व असेल। 60 आमदारांचं संख्याबळ हे एकूण आमदारांच्या 2/3 पेक्षा जास्त आहे। त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होणं ही कठीण आहे। तृणमूलच्या आमदारांनी हे पाऊल का उचललं बघूयात। तृणमूल काँग्रेसनं या निवडणुकीमध्ये हार पत्करली, हार पाहावी लागली। निकालानंतर अनेक वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक आमदार आणि कार्यकर्त्यांना या पराभवासाठी दोषी धरलं। वरिष्ठ नेते हे आपल्याच तंद्रीमध्ये आहेत, भाजपला दोष देऊन मोकळे झाले, पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं नाही, असा अनेक कार्यकर्त्यांचा नेत्यांचा समज झाला। अभिषेक बॅनर्जी यांच्या एकाधिकारशाहीला पक्षातून आधीच विरोध होता, पण पराभवानंतर हा विरोध प्रचंड झाला। अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना डावलून फक्त सल्लागारांच्या सांगण्यावरून पक्ष चालवला जातोय, असा दावा अभिषेक बॅनर्जींच्या बाबतीमध्ये पक्षातले अनेक नेते करतच होते। खोट्या सह्यांचं प्रकरण समोर आलं। विरोधी पक्षनेता जेव्हा निवडायचा होता तेव्हा अनेक आमदारांच्या खोट्या सह्या केल्या गेल्या असा आरोप करण्यात आला। आमदारांची संख्या ही 60 होती, म्हणजे ज्यांनी तृणमूल काँग्रेसचे जे आमदार विरोध करत होते त्यांची संख्या जवळपास 60 इतकी मोठी होती। त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा त्यांना लागू होण्यासाठी अडचणी आहेत। भाजप सरकारकडून त्यांना पुरेसा निधी मिळणार नाही अशी भीती अनेक नेत्यांना आहे। भविष्याची चिंता अनेकांना आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला पराभव होईल अशी भीती अनेक नेत्यांना आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्त्वाच्या असतात प्रत्येक आमदाराला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी। भविष्याची चिंता आहे। नेतृत्व केवळ काही नेत्यांभोवतीच केंद्रित झाले, मग आपलं भवितव्य काय, अशी ही भावना अनेक नेत्यांच्या मनामध्ये आहे। राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी तृणमूल काँग्रेसच्या या बंडाचं नेमकं कसं विश्लेषण केले बघूयात। तिथे विधानसभेचे अध्यक्ष रवींद्र बोस यांनी आता ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील 60 जणांच्या वेगळ्या गटाला अधिकृत मान्यता दिली। तृणमूल काँग्रेस हा अधिकृत पक्ष हा ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटामधून काम करेल असं त्यांनी जाहीर केलं। मधल्या काळामध्ये ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा हे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या बैठकीला गेल्यानंतर त्यांना पक्षातून दूर करण्यात आलं होतं। आणि आता नव्याने खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी विरोधी पक्षनेतेपदी शोभनदेव चट्टोपाध्याय यांची निवड जाहीर केली आणि तसं पत्र
विधानसभा अध्यक्षांना दिल्यानंतर ऋतुप्रताप बॅनर्जी यांचा गट सक्रिय झाला आणि त्यांनी नाराजी व्यक्त करत स्वतंत्र पत्र विधानसभा अध्यक्षांना सादर केलं आणि आमचे विरोधी पक्ष नेते हे ऋतुप्रता असतील असं त्यांनी जाहीर केलं. अर्थातच अध्यक्ष रवींद्र बोस यांनी क्षणाचा विलंब न लावता ऋतुप्रताप बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून जाहीर केलं. आणि महाराष्ट्रामध्ये जे घडलं, एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो, ते स्वतः सांगायचे आमचे नेते उद्धव ठाकरे, तिकडे आमचे नेते शरद पवार. आता ऋतुप्रताप बॅनर्जी ते सांगतात आमच्या नेत्या या ममता बॅनर्जी, त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही काम करू. पण विरोधी पक्ष नेते म्हणून शोभनदेव चट्टोपाध्याय यांना आम्ही स्वीकारणार नाही. एकूणच काय, महाराष्ट्रातलं राजकारण आता पश्चिम बंगालमध्ये दिसू लागलं.